महाराष्ट्र ही फक्त भौगोलिक सीमा नाही, तर ती स्वराज्याची, स्वाभिमानाची आणि समतेची एक जिवंत गाथा आहे. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केलं, आज त्याच पवित्र मातीत महाराजांच्या विचारांना आणि अस्मितेला पद्धतशीरपणे सुरुंग लावण्याचं काम सुरू झालंय. शिवरायांचा अवमान हा एका प्रतिमेचा किंवा पुतळ्याचा अपमान नाही, तर तो या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, रयतेच्या भावनेचा आणि आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. गेल्या काही काळामध्ये सत्तेच्या अहंकारात मग्न असलेल्या काही मंडळींनी ज्या पद्धतीने महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत आणि इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, तो पाहून प्रत्येक स्वाभिमानी शिवभक्तांचे मन संतापल्याशिवाय राहणार नाही. ही फक्त एक राजकीय लढाई नाही, तर ती एक वैचारिक आणि सांस्कृतिक लढाई आहे. ज्या राजाने महिलांचा आदर केला, महिलांचा सन्मान केला आणि अन्यायाविरुद्ध तलवार उपसली आणि समतेचे राज्य आणले, त्याच राजाच्या नावावर आज द्वेष, तिरस्कार पेरण्याचं काम काही शक्ती मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. आता वेळ गप्प बसण्याची नाही, तर आपल्या महापुरुषांच्या सन्मानासाठी ठामपणे उभे राहण्याची आणि इतिहासाची पाने पुन्हा एकदा नव्या उमेदीने वाचण्याची आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि या मातीचा सन्मान राखण्यासाठी आता प्रत्येक नागरिकाने संघटित होण्याची वेळ आली आहे. चला या लढाईत आपला आवाज बुलंद करूया आणि शिवरायांच्या विचारांचा विजय घडवूया. जय भीम. मी आकाश शेलार आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नाही, तर ती एक जिवंत आणि प्रवाही संस्कृती आहे, जिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भक्कम पाया लाभला आहे. या मातीत स्वराज्याचा, न्यायाचा आणि रयतेच्या कल्याणाचा विचार ज्यांनी पेरलाय असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान अढळ आहे. परंतु अत्यंत दुर्दैवाने गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात एक प्रवृत्ती डोकेवर काढत आहे, जी सतत महाराजांचा आणि त्यांच्या विचारांचा अवमान करत आहे. ही प्रवृत्ती केवळ अपघाताने घडत नाही, तर ती एका सुनियोजित अजेंड्याचा भाग असल्याचे याला स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या माजी राज्यपाल पदावर बसलेल्या भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून सुरू झालेली ही अवमानाची मालिका एका गंभीर वळणावर येऊन पोहोचली आहे. कोश्यारी यांनी जेव्हा शिवरायांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की काही विचारसरणी ज्या आहेत त्या महाराजांच्या व्यापकतेवर जळतात किंवा त्यांना ते व्यापक महाराजांचे विचार खपतात. त्यानंतर झालेली ही विधाने आणि ही घटना त्याच मालिकेतील दुवे आहेत. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले, त्याच पुतळ्याची काही कालावधीतच झालेली विटंबना ही केवळ प्रशासकीय अपयश नाही, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेच्या काळजावर केलेली एक मोठी जखम आहे. एका बाजूला पुतळा उभारण्याचा डामडौल करायचा आणि दुसऱ्या बाजूला तो टिकून ठेवण्याची पात्रता न दाखवायची, हा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता आता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. या अवमानाच्या मालिकेत राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आणि शिवसेनेचे आमदार ज्यांनी आता आकलेचे तारे तोडलेत असे संजय गायकवाड यांच्यासारख्या मंडळींनी केलेली वक्तव्य अत्यंत विकृत मानसिकतेचे दर्शन घडवतात. जेव्हा सत्तेच्या माजातून एखादी व्यक्ती महाराजांसारख्या महापुरुषाबद्दल अपशब्द वापरते, तेव्हा त्यामागे केवळ अज्ञान नसते, तर त्यामागे एक प्रकारची वैचारिक गुलामगिरी असते, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा राजा या संकल्पनेला स्वीकारू शकत नाही. भोंदू धीरेंद्र शास्त्रीने स्वराज्यावर केलेली टिप्पणी असो किंवा इतर भाजप नेत्यांकडून वेळोवेळी होणारी जी विधाने आहेत ती असो, हे सर्व एकाच साच्यात बसणारे प्रकार आहेत. या लोकांना शिवराय हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत हेच मान्य नाही, कारण तसे मान्य केल्यास त्यांच्या चोवीच्या इतिहासाला तडा जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवजयंती दिवशी श्रद्धांजली वाहताना जो काही सोहळा केला, तो खरा सन्मान आहे की निवड निवडणुकीच्या तोंडावरचा दिखावा, असा प्रश्न आता बहुजन समाजाला पडत आहे. जोपर्यंत मनात महाराजांबद्दल आदर नाही, तोपर्यंत केवळ हार अर्पण करून महाराजांचा सन्मान होत नाही. उलट अशा पद्धतीने केलेला दिखावा हा महाराजांच्या विचारांचा अपमानच ठरतो. शिवरायांचा इतिहास हा फक्त तलवारीच्या पाठीवर निर्माण झालेला नाही, तर तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारा, स्त्रियांचा सन्मान ठेवणारा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा विचार आहे. शिवाजी कोण होता हे पुस्तक न वाचता किंवा त्याचा अर्थ न समजून घेता आज काही लोक महाराजांच्या नावाचा वापर करून स्वतःची एक राजकीय पोळी भाजून घेत आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या तोंडातून आई बहिणीबद्दल असलेली शिवेगाळ बाहेर पडते, त्यांना शिवरायांच्या चारित्र्यावर भाष्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. शिवराय हे स्त्रियांचा आदर करणारे राजे होते हे संपूर्ण जगाला माहित आहे, परंतु हे आमदार आणि त्यांचे समर्थक मात्र शिवरायांच्या नावाचा वापर करून महिलांचा अवमान करण्यात आघाडीवर असतात. ही बाब महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला कलंक लावणारी आहे. प्रवृत्तींचा कडाडून विरोध करण्यासाठी आता समाजातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावर जी भूमिका मांडली ती अत्यंत महत्वाची आहे.
त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे ठिकठिकाणी सामूहिक वाचन करण्याचे जे आवाहन केले त्यामागे एक व्यापक उद्देश आणि एक व्यापक विचार दिसून येतो. फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करणे पुरेसे नाही, तर विचारांची लढाई लढण्यासाठी इतिहासाची पाने वाचणे आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर उभा असलेला महाराष्ट्र आहे. इथे जातीवादीला, द्वेषाला आणि महापुरुषांच्या अवमानाला कधीही थारा मिळाला नाही आणि मिळणार सुद्धा नाही. शिवरायांचा विचार हा समतेचा विचार आहे, जो आजच्या व्यवस्थेला खूपच आहे. आजची परिस्थिती पाहता असे वाटते की शिवरायांना मर्यादित चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी त्यांना जातीच्या चष्म्यातून पाहिले जाते, तर कधी त्यांना केवळ एक धार्मिक चिन्ह बनवण्याचा मोठे षडयंत्र या ठिकाणी रचलं जातं. परंतु शिवराय हे सर्वांच्या पलीकडचे होते. ते बहुजनांचे राजे होते, ज्यांनी रयतेच्या सुखासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं आणि संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांच्या या श्रेष्ठत्वाचा, महानतेचा अपमान करणे म्हणजे या मातीच्या आत्म्याचा अपमान करणे आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता पेटून उठते, हे आतापर्यंतच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. परंतु आता फक्त संताप व्यक्त करून चालणार नाही, तर या विकृत प्रवृत्तींना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी वैचारिक क्रांतीची गरज आहे. आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की शिवरायांचा अपमान करणारी ही टोळी अचानक उदयाला आलेली नाही, तर ती हळूहळू समाजात द्वेष पसरवत आहे. कधी पुस्तकाच्या माध्यमातून, कधी भाषणांच्या माध्यमातून, तर कधी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून. हे लोक विष पेरण्याचं काम नेहमी करत असतात. आपल्याला त्यांना वेळीच रोखले नाही तर आपलं भविष्य किंवा ह्या भविष्यात हे लोक इतिहासाचे पूर्णपणे विकृतीकरण केल्याशिवाय राहणार नाहीत आणि येणाऱ्या पिढ्यांना चुकीचा इतिहास शिकवतील. हे रोखण्यासाठी सामूहिक वाचन आणि चर्चा करणे अत्यंत प्रभावशाली आणि प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत शिवाजी कोण होता हे पुस्तक पोहोचले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला समजेल की शिवराय हे फक्त पुतळ्याचे नाव नाही, हे एक जगण्याची प्रेरणा आहे. आज अनेक लोक सोशल मीडियावर शिवरायांच्या नावाने पोस्ट टाकतात, पण त्यांच्या विचारांशी किती लोक प्रामाणिक आहेत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सत्तेच्या लोभापायी अनेकांनी शिवरायांच्या विचारांशी तडजोड केली, हे सुद्धा विसरून चालणार नाही. ज्यांनी शिवरायांचा अवमान केला त्यांना सत्तेपासून बेदखल करणे हेच या महापुरुषांप्रती असलेल्या अपमानाचे प्रायश्चित्त असू शकते. महाराष्ट्राची संस्कृती ही नेहमीच उदारमतवादी राहिली आहे, पण जेव्हा जेव्हा संस्कृतीवर प्रहार झाला तेव्हा तेव्हा या मातीने त्याचे उत्तर दिले आहे. वंचित बहुजन आघाडी ज्याप्रमाणे या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे ती निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यांनी घेतलेला पवित्रा हा फक्त एका पक्षाचा नाही, तर तो महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचा आवाज आहे. वंचित बहुजन आघाडी महापुरुषांचा अपमान कधीही सहन करणार नाही. ही घोषणा शब्दात नाही तर ती कृतीतही उतरवली पाहिजे. यासाठी केवळ राजकीय नेत्यांवर अवलंबून न राहता सामान्य जनतेनेही जागरूक होणे आता अत्यंत गरजेचे आहे. आपण जर गप्प बसलो तर उद्या हे लोक आपल्या इतिहासाची थट्टा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजेत. आपल्या महापुरुषांच्या विचारांचे जतन करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी राहिली पाहिजे. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवराय हे कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाहीत. ते महाराष्ट्राचे आहेत, ते देशाचे आहेत आणि ते या प्रत्येक माणसाचे आहेत. ते न्यायाचे प्रतीक आहेत, समतेचे प्रतीक आहेत. शिवरायांच्या नावाचा वापर करून दुकानदारी जे चालवतात त्यांना आता घरात शिकवल्याशिवाय नागरिकांनी स्वस्त बसू नये. शिवरायांच्या नावातच एक इतकी ताकद आहे की ते खोट्या माणसांना कधीही माफ करणार नाहीत. इतिहासाची चाके ही चक्राकार फिरत असतात आणि काळाच्या ओघात खोटारड्या प्रवृत्तींचा नाश होतो. तरीही आपल्याला सतर्क राहणे आता आवश्यक आहे. जय भीम, जय शिवराय.